आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुली व महिलांसाठी मोफत 5 दिवसीय स्वयंरोजगार कार्यशाळेचे आयोजन या प्रसंगी आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना संजय पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यामध्ये विशिष्ट प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांचा आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देत गौरव करण्यात आला. आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना पाटील नेहमीच महिलांसाठी सामाजिक उपक्रम घेत असून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करत असतात. यावेळी या कार्यशाळेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या महिला भगिनींचा आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अर्चना संजय पाटील, श्री लासूरकर, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश तायडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित खडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध महिलांना या ठिकाणी आत्मनिर्भर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अर्चनाताई या महिलांसाठी सतत उपक्रम घेत असतात की महिला स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील आणि स्वतः आत्मनिर्भर कशी बनेल याच्यासाठी प्रयत्न करता. खरं भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचंही जे स्वप्न आहे की महिला आत्मनिर्भर कशी बनेल, आपला परिवार, आपला देश. कारण शेवट एक महिला आत्मनिर्भर झाली तर मला वाटतं समाज आत्मनिर्भर होऊ शकतो. समाज झाला तर देश आपला स्वतः एक स्वाभिमानी बनू शकतो, सक्षम बनू शकतो. हा प्रयत्न याच्यातून मला वाटतं अर्चनाताई करत असतात आणि बऱ्याच हजारो महिलांनी याच्यामध्ये 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. याच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग कसे घरच्या घरी करता येतील हे प्रशिक्षण दिलेलं आहे. DICचे साहेब पण आलेले आहेत आणि या माध्यमातून मला वाटतं हजारो महिलांनी याच्यातून लाभ घेतलेला आहे. याच्यातून 20-25% जरी महिलांनी मला वाटतं याचा उपयोग झाला तरी मला वाटतं ताईंचं स्वप्न पूर्ण होईल. आणि अर्चनाताई या सामाजिक क्षेत्रात उपक्रम करत असतात आणि आत्मनिर्भर कसं बनवता येईल महिलांसाठी हा प्रयत्न नक्कीच करताय. प्रत्येक महिला स्वावलंबी कशी बनेल हा प्रयत्न मला वाटतं त्या करतायत आणि आमच्या प्रत्येक भगिनी स्वावलंबी बनतील याच्या सर्वांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रशिक्षणार्थ गौरव करण्यात आलेला आहे. काय किती दिवस झाले आणि किती महिला सहभागी होत्या? आत्मनिर्भर संस्थेमार्फत 4 दिवसाची ही प्रशिक्षणाची कार्यशाळा होती. स्वयंरोजगार कार्यशाळा म्हटली जाईल. ही महिलांनी घरी राहून छोटासा उद्योग त्यांचा सुरू करण्यासाठी आम्ही हे कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यामध्ये संस्थेचा नेहमीचा उद्देश हाच असतो की आत्मनिर्भर महिला म्हणजे स्वतःचे निर्णय घेणारी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी, सोबत देशाची समाजाची प्रगती करण्यासाठी व्यक्ती म्हणजे आत्मनिर्भर. आज किती महिलांना या ठिकाणी गौरवित? या ठिकाणी आम्ही 1000 महिलांना कार्यशाळेचं प्रशिक्षण दिलेलं आहे.